डुग्याचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आता केक बनवायची तयारी चालू आहे. ही आहे डुग्याची मावशी, हिला आपण म्हैस म्हणतो आणि म्हैस म्हणून म्हैस म्हणून ही आमच्याला सर्व परिचित आहे. आणि हे बघा, ही त्या डुग्याची आई आहे आणि आज खूप खुश दिसते कारण तिचा नवरा पुण्यावरून आज आलेला आहे आणि तो खास डुग्याच्या वाढदिवसाला त्यांनी हजेरी लावलेली आहे. आणि ही डुग्याची आजी आहे. थोडी परिचय चालू आहे, थोडी करते टुक 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 टुक. आणि पाहू का डुग्याच्या वाढदिवसाच्या केकची तयारी. आणि पाहू आपण काय काय त्याच्यात आणलंय. हे पहा कलर आहेत, हे कुठल्या प्रकारचे. हे बघा हॅपी बर्थडेचं नाव आहे. नाही सारखं हे, अरे हां उलट सारखं काही नाही बाबा. हे बघा, आणि हे आहेत रंग केकसाठी लागणारे. आणि हा केकचं तयार आहे. पहिला कटिंग करून शेप देऊन. आणि मला माहिती आहे काय बनवायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगेल शेवटी. हां पण आता हे चमत्कार आहे आपला जादू. आणि आता एक सरप्राईज आहे आणि सर्व झाल्यावर आपल्याला दिसेलच की काय होणार आहे म्हणून. तोपर्यंत आमचा व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि ही बघा तुम्हाला दाखवतो बरं डुग्याच्या मामीचं तर तोंड. हा बघा डुग्याची मामी, या ही पावर आहे डुग्याची मामी. आणि डुग्याचा मामा गेला आठवर. डुग्याला उद्या गिफ्ट आणणार तो मामा. आता काय केलं यांनी, आता यांनी पाय हे बेसमेंट तयार झालेले आहे. पाहूया आता काय करतात. तर ह्या डुग्याची मावशी, वेस्ट पासून डुग्याची मावशी आणि डुग्याची आई. हा बघा 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 बघा. वेस्टेज झालं नाही पाहिजे. आणि डुग्याच्या मावशीला सांगू तोंड बंद ठेवायचं आणि फक्त कामाकडे लक्ष द्यायचं. हे आता काय टाकते, काय म्हणतात डुग्याची मावशीला? डुग्याची मावशी काय म्हणतात याला? सोकिंग. हा सोकिंग वॉटर. कुकिंग वॉटर. सोकिंग वॉटर. सोक करायचं. बरं हां सोक करायचं वॉटर आहे. आपल्याला काही कळत नाही. हां आता तो तिने टाकलेला आहे. आता पुढची स्टेप काय पाहू आपण. व्हिडिओ असा चालू ठेवू. केक चालू आहे डुग्याचा. बघा 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 बघा. आणि याला काय म्हणतात हो? याला व्हिप क्रीम. हां क्रीम म्हणतात. कशापासून बनते क्रीम? दुधापासून बनलेली आहे क्रीम. आणि आता पहा दुसरी लेअर. आता किती लेअर झाल्या ह्या? किती लेअर झाल्या? हे दुसरेच लेअर चालू आहे. हा बघा दुसरी लेअर झालेली आहे तयार. हां आता होणार केक तयार. हां वा 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 खूप छान खूप छान. क्रीम हे झालं कसं काय झालं. आता ती घेणार आहे लेवल. हां आता बघा 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 बघा. हां लिव्हर का? लेवल नवा एक लेअर तयार होईल ती. मला वाटलं लिव्हर. लिव्हर नाही, लिव्हर म्हणजे टुकटुक वाजेल ते. घ्या 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 घ्या. बरं आपल्याला तसं जमतच नव्हतं. हां मग आपण स्पेशल केक मेकर बनवलेला आहे. आणि ही डुग्याची मावशी स्पेशल केकचं ट्रेनिंग घेऊन आलेली आहे. आणि ती व्यवसायामध्ये खूप हुशार आहे आणि कितीतरी वर्षाचा तिला एक्सपिरियन्स आहे. तुमच्या बर्थडे साठी तुमच्या आम्ही खाली नंबर देऊ तुम्हाला. प्रोग्रामसाठी थांबणं बोलतो ना मध्ये काय बोलतो. हसू नका ना असा व्हिडिओ करताना बोललं नाही पाहिजे कधी. आणि जर कोणाला समजा मुलांचा वाढदिवस करायचा असेल आणि तुम्हाला केकची गरज असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि लगेच तुम्हाला ही मावशी दिसेल आणि लगेच तुमचा फोन उचलणार. हॅलो कुठून बोलणार
कुठून बोलताय आणि तुम्ही, तुमची ऑर्डर कन्फर्म करणार आणि तुम्हाला जर मजेदार चांगला कमी पैशात व्यवस्थित आणि मार्केटपेक्षा स्वस्त असा केक आणि मस्त हायजेनिक होममेड केक मिळणार. जिथं हा बघा बरं, हा मी कधी तयार करण्याचा व्हिडिओ टाकत नाही, पण प्रेक्षकांच्या मागणी खातीर हा आम्ही व्हिडिओ बनवून मुद्दाम प्रेक्षक टाकत आहे. आलं लक्षात? हां, आता बघा हा व्हिडिओ. ही पाडुक्याची आई. आमची गोष्ट सगळं केक भेटते तुम्हाला ऑर्डर. बघा 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 झाला तयार. आणि जवळपास हसू नका ना. हे बघा जवळपास 1 इंचाची तिने आता हाईट घेतलेली आहे. 1.5 इंच आहे. आणि हा मला वाटते पहिली पायरी वाटते नाही, दुसरी पायरी आहे नाही व हां कुतुब मिनार आपण टेस्ट चांगली येण्यासाठी भरभरून क्रश टाकत आहे. टेस्ट की हा खतम झाला पाहिजे. अच्छा. आणि टेस्ट छान आली पाहिजे. कंजूशी नाही करायची. ओके ओके. तू कशावर फिरतोय? तो मशीन आहे का ती फिरवायची? टेबल आहे का? अच्छा. हां. आता मी पण करून पाहणार असाच केक तयार. तुम्ही पण घरी करून पाहू शकता. शिकून घ्या. हे बघा लेअर टाकलेली आहे. आता दुसरे प्रोसेस चालू आहे. ते नाही चुकलं. आता डबल लेवल करा. असे ठेवू नका, उलटे ठेवू. कसे ठेव? नाही ते खालूनच ठेव. हे ना, हे वर ठेव. हे वर ते खाली ठेव. हे बघा टाकले आहे. राईट. हे बघा चालले व्यवस्थित काने कोपरे जुळून घेतले ना. हां व्यवस्थित काने कोपरे जुळून घ्या. ओके. आणि सांगितलं जमलं म्हणून इकडून कमी आलेली आहे केकवाल्या माणसाकडून. घ्या. आता पुन्हा लेअर टाकत चालले आहे. वा. आणि हिची गरज कधी पडणार आहे? कशाची? त्याचं एक वेगळं काहीतरी बनवायचं आहे. आणि हे काय सरप्राईज आहे. सगळं शेवटी माहित होईल तुम्हाला. आयशी. हा सगळ्यात शेवटी माहित होईल. आपल्या व्हिडिओला पाहत राहा आणि चमत्कार काय दिसणार तुम्हाला. पाहूया आता कसा होता केक तयार. हसू नका कारण तुमच्या दात दाखव असाल तर दाताची डिमांड कोणी करणार? कोणाचे सगळ्यांचे खेबडे दात नाही. हिचे दात आम्ही रिपेअरला टाकले होते. डॉक्टर म्हणाले रिपेअरिंग होऊ शकत नाही. रिपेअरिंग म्हणजे झाले दात रिपेअर केलेले दात. हे बघा काय हे फ्रीजवर ठेवायला लागतं का? बरोबर आहे अजून. बरोबर आहे सध्या. हे पण घरी बनवलं का? क्रीम ना. याला पण चिटकून टाका लागतं. डबल टेपने राखी खाली हालत नाही. मग खाली ते टिश्यू पेपर चिपकवतात बा, पाणी टाकून ठेवतात. लहान बाळ कोंबड्याला आडू नको म्हणाले. सकाळी चालू काय म्हणते? जाय आता देतात ना हात. माझा व्हिडिओ चालू झाल्यावर काय हो डब्बानं शेक करायला त्याला डबा राखील शेक दे जाय मग खालून. हसू नका. हे बघा मामा सगळं व्हिडिओत सांगता का काय काय करावं लागते तर. झालं आहे तयार. वा कट क्रीम दे माझ्याजवळ, मी इथून घेतो. हां आता क्रीम द्या तिच्याजवळ. आणि तुम्ही फक्त जोडून पहा. कुणाचा तरी फोन आलेला आहे आणि लाईव्ह. हॅलो. काही नाही बसेला. हो का? काढते तोपर्यंत बाहेर.
त्याचे लेअर केक बनवून राहिला केक उद्या पार्कचं उद्या birthday. बर्थडे आहे ना बाबूचा. काय काय म्हणतात काय म्हणतात चिपकला का हा निघाला बघा बघा किती छान निघाला वा 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 गुड गुड या ये ना मग. हा किती किलोचा आहे हा किती किलोचा होते टाके 2 किलोचा काय केक केक किती किलोचा तयार होईल 2 किलोचा वा 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 2 किलोचा आहे ना प्रीमिक्स किती आणलं 1.5 किलोचं होते मला वाटतं 1.5 का हो? नाही मग Premix जास्त किती आणलं होतं रे? 2 किलो पण होईल प्रेमिक्स 1 किलो आणि क्रीम घरी बनवली का विकत आणली विकत आणलं सगळं हो का दादा संपलं की रे मग आता है ना? हाय ना. आहे वा 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 अच्छा चालतं अरे अरे रे बोट आलं मध्ये कॅमेरा ते गरम मधातून असं लाईन घेऊ नाही 2 काच भेट होतात का राहू दे असंच घेऊ नाही 2 काच कर ना 2 दवर अजून हा केक आहे आणि याला आपण कारचा शेप दिलेला आहे अजून डेकोरेशन बाकी आहे बाजूला आणखीन सजवणं बाकी आहे आता पाहूया की शेवटी कसा लुक मिळतो आपल्या केकला आणि जे मेन आर्टिस्ट आहेत ज्याच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे त्यांचा आता आपण सत्कार करतो आहे आणि त्यांनी वेळात वेळ काढून योग्य ते मार्गदर्शन करून बाळ असल्यावर त्यांच्या हां लहान बाळ असल्यावर बी हां तर त्यांनी आपल्याला एक सहकार्याची मदत केलेली आहे आणि पहा म्हटलं तू बंद आता पूर्ण पाहू आपण बघा कसा लुक आलाय केकच्या या वा वा 2023 ची गाडी आहे मॉडेल कोणाला मॉडेल नंबर ही पहा ओके झालं आता थोडंफार काम बाकी राहिलेलं आहे आणि 1000 शेवटचा हात म्हणून आता कामाचा शेवट होणार आहे आता आखरी हात बाकी आहे बरं आता कलरिंगचं काम चालू आहे हे बघा पेंटर आमचे पेशल आहेत ते पण असं इकडं हेच आहेत ते पूर्ण कार्यकर्ते आई देवा ओके हे काय वाटेल हां छोटा आता झालं असं बी चालते असं चालते ना पण काय कर माहितीये काय पाय एक फुल इथं काढ एक फुल खाली लटकीन का पडीन का काय फुलं ते हो हो पडत नाही ना एक इथं एक खाली एक इथं एक खाली असं म्हणजे वेल Design. असा वेल दिसेल पण पानं तशीच चला. मग. हा आता पानं बी पाहूया. एक असं खाली वर आपल्या केकचं फुल काढतात कसं काढतात तर चला टाकलेला आहे मोठं ओके मोठं हां पाहिजे पाठवू हवा झाली त्याच्यात थांबा हवाली म्हणतात पकडून झालेलं आहे फुलं तयार जवळ घेतो जरा आणि हे फुलं गुलाबाचे की कमळाचे कशाचे माहीत नाही पण फुलं आहेत ते पाहिजे क्लिअर आहे ओके असं हे कर ना हातावर आपट ना जरा असं करू आता जो होगा देखा जाएगा. डार्क घ्यायचं का राहते आता काय डबल करायला वेलची काही डार्क घ्यायची का म्हणून राहील ती मी डार्क नाही झाली पाहिजे हा जाडी पाहिजे राखी थोडी लय बारीक झाली हे बी इथं बी असे आडवी करतो इथं हे आणले बी असं हो ना पूर्णच वेल करत आहे बस तेवढं. चिकन गोडाचे खाल घ्या त्या प्लेटीतलं खा नको बा कस तरी नाही होत क्रीम असतंय ते फक्त चेक केलेलं आहे त्याच्यात काढू काढू हे पाने हे फुल आताच केलं हा मामा हे फुल आताच केलं राखी ना प्लेट पकडा हे टाकू दे त्यात थोडंसं म्हणजे ते फुल आताच केलं पा मला ब्रेड आहे हो खायला मी ब्रेड खाते. अरे, हे चालूच केक नाही. काढते का त्या ब्रेडचा केक तयार करू आपण याच्यावर ना हो बस झालं बस झालं नंतर आपण इकडे पूर्ण झाल्यावर बस काय करायचं ते नाही पाहिजे मला वाटलं ठीक आहे